राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने शहर कार्यकारिणी गठनाचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे। आमदार संजय खोळके यांच्या नेतृत्वात गाडगेबाबा सभागृहात रविवारी झालेल्या भव्य सभेत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। 33 उपाध्यक्ष, 57 सचिव, 38 संघटक सचिव, 62 सरचिटणीस आणि 10 कार्यकारिणी सदस्यांचा वाटप करीत पक्षाने आगामी महानगरपालिका निवडणुकीत झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। काय घडलं या सभेत, चला जाणून घेऊया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। दादानी एमएलसी केल्यामुळे आपल्याला बडनेरामध्ये सुद्धा निधी देता येणार आहे। बडनेराच्या विकास कामावर सुद्धा आपल्याला लक्ष देता येणार आहे। आणि जर आपण पाहिलं तर तुम्ही अशी नजर जर फिरवली तर आजही आपण अमरावतीमध्ये सक्षम आहे, परंतु बडनेरामध्ये जेवढं सक्षम आहे। जर विनानंतर जर इथं पाहिलं तर बडनेरा विधानसभा मतदारसंघ, अविनाश मार्डीकर जर पाहिलं तर बडनेरा विधानसभा मतदारसंघ, किशोर शेखरे पाहिलं तर बडनेरा विधानसभा, जयश्री मोरे इथं बसली आहे तर बडनेरा विधानसभा मतदारसंघ। बाकीचे जे काही आपले कार्यकर्ते आहेत म्हणजे कार्यकर्त्याची फळी बडनेरामध्ये आजही जशीच्या तशी टिकून आहे। ती बडनेराची फळी आपली काही कमी झालेली नाही आहे, फक्त संपर्क थोडासा निधीमुळे आपण त्यांना मदत करू शकत नव्हतो म्हणून तो मागे गेलेला आहे। परंतु या पुढच्या काळामध्ये आपण ते बडनेराचं जे काही निधीचा प्रश्न आहे तो आपण चांगल्या पद्धतीने सोडवू शकू। त्यानंतर आपण आता बाल क्रीडाच्या मॅचेस घेतल्या, त्यानंतर आपण आरोग्याचा सेल स्थापन केला आहे। आरोग्याच्या सेलमध्ये आपण आज जे काम करून आलो आहे। अमरावतीच्या गाडगेबाबा सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने नवीन कार्यकारिणी गठनाचा भव्य सोहळा पार पाडत मनपा निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे। आमदार संजय खोळके आणि आमदार सुलभा कोटके यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा आणि निवडणुकीत यश मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। प्रशांत डवरे यांच्या नेतृत्वात ही कार्यकारिणी मनपावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे।